अख्खं बुक पाठांतर केलं तेही विसरलात? थांबा, ही रील तुमच्यासाठी आहे. कारण की तुम्ही अभ्यास खूप करताय पण पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने. कारण की जर तुम्ही अभ्यास करताना पाठांतर करून अभ्यास करत असाल तर तुम्हाला अभ्यास म्हटलं की कंटाळा येणार, अभ्यास म्हटलं की चिडचिड हे निश्चितच आहे. आणि एक्झाम म्हटलं की स्ट्रेस डिप्रेशन येणारच. कारण की तुमची अभ्यासाची पद्धत चुकीची आहे. जर तुम्ही अभ्यास करताना तो जर समजून घेऊन केलात तर तो अभ्यास करायला मजाही येईल आणि ती तुमच्या लक्षातही राहील. अभ्यास सुरू कराल त्या पहिल्यांदा जो टॉपिक करायचा आहे तो किती पेजेसचा आहे तो बघा. सेकंड, तो एकदा वरच्यावर रीड करून काढा की नक्की ह्या टॉपिकमध्ये काय काय कोणते कोणते पॉईंट स्टडी करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप मेमरी टेक्निकच्या मेथडनी त्याला स्टडी करायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण आपली ब्रेनची लँग्वेज आहे ती फोटोग्राफिक आहे. ज्या तुम्ही समजून घेता त्या ब्रेनमध्ये इमेजेस क्रिएट होतात आणि ते इमेजेस ते आपल्याला इन्फॉर्मेशन तो अभ्यास लॉंग टर्म मेमराईज करण्यासाठी मदत करतं. समजून घेऊन अभ्यास केला तर तो एक्झामपर्यंत लक्षात राहील. आणि जर तुम्ही पाठांतर करून अभ्यास केलात तर 101% गॅरंटी आहे की तुम्ही एक्झामच्या दिवशी तो अभ्यास विसरणार. त्याच्यामुळे आजपासून समजून घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अभ्यास तुम्हाला आनंद देईल, अभ्यास करायची इच्छा तयार होईल. पॉझिटिव्हिटी तुम्हाला एक्झाममध्ये पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करेल. त्याचप्रमाणे तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी सुद्धा मदत करेल. सो आजपासून पाठांतर बंद आणि समजून घेणं चालू. चला भेटूया डे 4च्या फॉर्गेटफुल टू सक्सेसफुल सिरीजमध्ये.